नमस्कार. कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. निर्भय बनू या संस्थेमार्फत विविध संघटनांमार्फत चिपळूणमध्ये शांतता व सलोखा कायम राहण्यासाठी आवाहन करण्यासाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच DYSP यांना निवेदन देण्यात येणार आहे. आपण प्रक्रिया जाणूया. ते निवेदन कशाबद्दल देणार सांगा. हां, सर्वांना नमस्कार. नाव सांगा. माझं नाव राजन इंदुरकर. चिपळूणमध्ये सहसा असं कधी घडत नाही, कारण चिपळूणचं चिपळूणची एक स्वतंत्र अशी प्रतिमा आहे की चिपळूणमध्ये सामाजिक सांस्कृतिक असा सलोखा आहे, एकता आहे लोकांमध्ये आणि अत्यंत समृद्ध असं संस्कृती असलेलं हे शहर आहे आणि शहर नव्हे परिसरसुद्धा. आणि अशा ठिकाणी सहसा समाजामध्ये तणाव तेढ असं होत नाही, परंतु अलीकडे काही प्रसंग घडायला लागलेत. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 8 जूनला एका संघटनेने एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये एका नगरसेवक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत आक्रमकपणे भाषण केलं आणि आक्रमक म्हणजे मुर्दा पाडू वगैरे अशा प्रकारची भाषा किंवा काही म्हणजे आक्रमक आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची खूपच म्हणजे सरळ हे धमकी देणारं असं ते भाषण वक्तव्य होतं. आणि त्याबद्दल फारशी काही चिपळूणमध्ये चर्चा झाली नाही, परंतु चिपळूणमध्ये अर्थात चिपळूण हे चांगलं सांस्कृतिक शहर असल्यामुळे इथे विविध संस्था संघटना कार्यरत असतात, ज्यांचा संविधानावरती भारताच्या संविधानाची जी मूल्य आहेत, लोकशाही, समाजवाद, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता ही जी मूल्य आहेत, ही मूल्य कायम राहावी असं वाटणाऱ्या अनेक संघटना चिपळूणमध्ये आहेत. त्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अलीकडे 26 तारखेला 26 जूनला एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की आपण हे जे काही घडलेलं आहे की जाहीरपणे एखाद्या राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीने जाहीरपणे खुनाची धमकी देणं, गोंधळ माजवण्याची जाहीर एक घोषणा करणं हे खूप घातक आहे. शहरामध्ये असं होऊ नये आणि शहरातला जो सलोखा आहे तो बिघडता कामा नये. ह्या भूमिकेतनं आम्ही असं ठरवलं की आपण एक पत्रक काढूया, सगळ्या सरकारी यंत्रणेला आपण देऊया, त्यांच्यापर्यंत हे पोचवूया आणि त्यांनी सर्वांनी सतर्क राहावं की असं काही चिपळूणमध्ये घडू नये. आणि जे बोलणारे असतात त्या बोलणाऱ्यांनासुद्धा एक निर्बंध बसले पाहिजे की आपण कुठल्या समाजामध्ये राहतो, आपण कुठे आहोत, काय करतो आपण नेमकं, आणि चिपळूणची परंपरा काय आहे. चिपळूणची परंपरा ही दहशत माजवणं, मारामाऱ्या करणं, मुर्दे पाडणं ही परंपरा चिपळूणची नाही. चिपळूणमध्ये सर्वजण एकत्र राहतात, भाऊ बहिणीसारखे राहतात. असं जे वातावरण आहे ते चिपळूणचं वातावरण अजिबात बिघडू नये, चांगलं राहावं ह्या भूमिकेतनं आम्ही हे सगळं करतो आहे. आणि चिपळूणमधल्या जवळजवळ 25-30 संस्था संघटना ज्या भारतीय संविधानावरती विश्वास असलेल्या संघटना आहेत, या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आम्ही अर्थात ह्या सगळ्या संघटना गेल्या 5-6 वर्षापासून निर्भय बनो भारत जोडोच्या नावाने आम्ही एकत्र काम करतो. आज आम्ही हे निवेदन जे तयार केलं आहे हे तहसीलदारांना आम्ही देणार आहोत, कारण त्यांची शेवटी जबाबदारी आहे की तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये शांतता सुव्यवस्था राखणं. त्याचबरोबर सरकारी पोलीस यंत्रणा जी आहे त्या पोलीस यंत्रणेला पण आम्ही निवेदन देतो आहे. तर मला असं वाटतं की या निमित्ताने तुमच्या या व्हिडिओच्या निमित्ताने समाजामध्ये हा चांगला मेसेज जावा की असं कुणीही चिपळूणमध्ये करू नये. चिपळूण हे चांगलं शहर आहे, ते चांगलं राहावं. धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे. आज या ठिकाणी जी प्रेस सुरू आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश राजनभाईंनी आपल्यासमोर कथन केलेला आहे. आमची सर्वांची एकच भावना आहे की चिपळूण शहर हे सर्व धर्म समभावाचं एक केंद्र आहे. अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि विचारवंत या शहरानं देशाला दिलेले आहेत आणि नागरिकांच्या सोबतच आम्ही एक आव्हान इथले जे राजकीय प्रमुख मंडळी आहेत त्यांनाही या निमित्तानं करत आहोत की या शहराचं, त्या तालुक्याचं आणि एकूणच कोकणातलं जे सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचं वातावरण आहे हे वातावरण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बिघडू नये याची जाणीवपूर्वक काळजी इथल्या सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी घ्यावी अशी एक विनंती या समन्वय समितीच्या माध्यमातून, निर्भय बनूच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. एक खेद वाटतो की संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये चिपळूणमध्ये येऊन गेले त्याच घरामधला एक व्यक्ती
हा अशा पद्धतीनं संविधानाच्या विरुद्ध जाऊन धार्मिक दहशतवाद पसरवायचा प्रयत्न करतो आहोत याचा खरोखर खेद वाटतो. मात्र मला खात्री आहे की जेव्हा हा समतेचा आणि संविधानाचा मेसेज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा न्याय कोळींच्यापर्यंत जाईल तेव्हा त्यांचं निश्चितपणे परिवर्तन होईल आणि तेही या समतेच्या प्रवाहामध्ये निश्चितपणे सामील होतील अशी खात्री आम्हा सर्व चिपळूणवासियांना आणि कोकणवासियांना आहे. धन्यवाद. या सर्व संघटनांचा एकच उद्देश आहे की चिपळूणची जी परंपरा आहे, चिपळूणमध्ये सर्व धर्मीय एकोप्याने वागत आहेत, गुन्हा गोविंदाने नांदत आहेत, तीच परंपरा कायम राहावी यासाठी जे अधिकारी आहेत यांनी दक्षता घ्यावी यासाठी हे निवेदन देणार आहे. कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर. आपण पाहत होता कोकण समाचार न्यूज चॅनल. जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी कोकण समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.